नमस्कार, मी हुमरे बाप्पूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील पंचायत समिती या कार्यालयात आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की काल साठेवाडी येथील जो ग्राम रोजगार सेवक आहे त्यांनी 50 लाखाचा निधी हडप केल्याचा आरोप केला होता. आणि आज या ठिकाणी या ठिकाणी जे शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत आणि स्वतः या ठिकाणी ग्राम रोजगार सेवक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच नेमकं काय गावामध्ये प्रकरण आहे? खरंच 50 लाख रुपयाचा निधी हडप केला आहे का? लाभार्थ्यांना लाभ शासनाचा मिळाला आहे का? आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तुमचं काय नाव आहे? नाव सांगा. पांडुरंग गुजर. राहणार कुठले तुम्ही? साठेवाडी. बरं. काय प्रकरण, काय घडले गावामध्ये? खरंच 50 लाखाचा निधी उचलला ग्राम रोजगार सेवकाने? नाही उचललाच नाही. उचललेलाच नाही त्यांनी. बरं. हे सारे खोटे बातम्या आहे सारे. तुम्हाला एखादा लाभ भेटला का शासनाचा? कोणतं विहीर असेल, शेततळ असेल, गायगोटा असेल, कांदा चाळ असेल, असं काही तुम्हाला भेटले का सरकारचं? नाही भेटला. नाही भेटला. ओके. तुमचं काय नाव आहे? राम धोत्रे. बरं. काल आरोप झाला आहे आपल्या ग्राम रोजगार सेवकावर. 50 लाखाचा निधी हडप केल्याचा आरोप आहे. याविषयी आपलं काय मत आहे? हे खोटं आहे समजा. शाप खोटे. कशावरून खोटं समजता तुम्ही? म्हणजे लाभ भेटला. हा ज्याने ज्याला कामगार केलंय त्यांना लाभ भेटलेला आहे कामाचा. बरं. हो. तुम्हाला लाभ भेटला? नाही, आम्हाला नाही भेटला अजून. काही केलं का प्रोसेस? काही केलेलंच नाही आपण, तर कसा लाभ भेटणार? पैसे वगैरे मागितले का ऑपरेटरने तुम्हाला? नाही, काही रुपये नाही मागितला. हो. तुमचं काय नाव आहे? पुढे बोला. काय नाव तुम्ही? बोले. राहणार कुठले तुम्ही? साठेवाडी. बरोबर. काय प्रकरण आहे गावामध्ये? 50 ते 60 लाखाचा आरोप केला गेलेला आहे. काय विषय, काय नेमकं आहे? आता विषय काय जे आता काही बोलणार काही बोलत असते तर घेतलाय का नाही त्यांना माहिती. आता तुमचं काय मत आहे या विषयावर? लाभ घेतलाय का म्हणून सांग ना. माझं मत आता का मीच माझी स्वतःची विहीर आहे. त्याचं चालू आहे. मस्टर टाका चालू आहे. किती मस्टर निघले? दोन. हा. किती हजाराचे निघले बरं? 40,000. काय पैशाची मागणी झाली का तुम्हाला? सत्य बोलता का? हो. तुमचं काय नाव? विलास महादेव गुजर. राहणार कुठले तुम्ही? साठेवाडी. काही लाभ भेटला का शासनाचा आपल्याला? येर होती, येर पूर्णपणे भेटलेली आपल्याला. पूर्ण निधी उचलला? सारा उचलला. काही पैशाची मागणी वगैरे कोणी? काय नाही. गावात आरोप झाला आहे ऑपरेटरने 50 लाख रुपये हडप केल्याचा आरोप आहे. ते काही खरं नाही. खरं नाही? खोटं आहे. बरं. आमचं काम झालेलं सारं. पूर्ण काम झालं? सारे निधी आम्हाला आलेला आहे. बरं. सारे मटर पूर्ण झालेले आहेत आमचे. बरं. तुमचं काय नाव मग? आसाराम लावणं गुजर. राहणार साठेवाडीचे? साठेवाडी. बरं. काय प्रकरण आहे गावामध्ये आता? विहिरीचे आपल्याला 2 मटर भेटलेत, अजून चालू आहे मटर भरायचे. बरं. पण ते अडचणीमुळे राहिलं ते मटर. कोणत्या योजना तुम्ही लाभ घेतला बरं? घरकुल वगैरे? फक्त आपल्या विहिरीचं घरकुल भेटलं का तुम्हाला? आलंच नाही मला अजून. नाही आलं? नाही भेटलं. बरं. बाकीचं काही शेततळ असेल? काही भेटलं. बरं. भेटलंच नाही. ऑपरेटरवर आरोप आहे तुमच्या, पैसे मागितले? भेटले तेवढे आले तेवढे भेटले, आता राहिले काही मटर. आपलं काय आरोप नाही. पैसे मागितले का तुम्हाला? नाही मागितले. नाही मागितले. तुमचं काय नाव? गोवर्धन आसुर बांधुरे. राहणार साठेवाडीच? राहणार साठेवाडी. किती एकर शेती आपल्याला? 9 एकर. 9 एकर. पाणी वगैरे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे? हा. काय योजना घेतल्या बरं सरकारी तुम्ही आता? विहिरीची योजना घेतली. विहिरीची योजना घेतली, कंप्लीट बी झाली? कंप्लीट झाली. तर काही मंजुरीसाठी पैसे वगैरे काही दिले नाही आम्ही. काहीच दिले नाही? काही नाही. किती निघले मस्टर? मस्टर आमचे जेवढे पैसे निघते तेवढे खलास काढून दिले आमचे सगळे. आरोप आहे ग्रामपंचायतच्या ऑपरेटरवर. ते खोटा आरोप आहे. तो खोटा आरोप आहे, म्हणजे खरा आरोप नाही तो. तुमचं सहमत आहे समजा, तुम्ही ऑपरेटरच्या बाजूने आहे समजा? आपण सहमत कसं, आमचे पैसे भेटले म्हणून त्याच्यामुळे आम्ही सहमतच करू शकतो ना. पैसे भेटल्यावर काय करायचं आम्हाला? बिनबुडाचे आरोप केले समजा? बिनबुडाचे आरोप आहे ते सगळे. तुमचं काय नाव? रमेश उत्तम धोत्रे. धोत्रे. साठेवाडी? साठेवाडी. बरं. किती एकर शेती आपल्याला? 9 एकर. 9 एकर. काय योजना घेतल्या बरं सरकारी आपण? विहीर घेतली सरकारकडून. किती रुपये दिले विहीर मंजूर करायला? फायनल झाली सर. नाही, विहीर मंजूर करायला किती रुपये दिले? रुपयाच नाही घेतला. बरं. इथं तर आरोप आहे काल बाईट दिली. आम्ही बैठली म्हणूनच आम्ही आलो ना. काल 50 ते 60 लाख रुपये कमील्याचा आरोप आहे ग्राम रोजगार सेवक. त्यांचा मोक्कार. विरोधा पार्टीवाले तर चालले खेळी. मग आम्ही इथं यायला काय, आम्ही रिकामी का आज इथं? किती लोक आले बरं साठेवाडीतून? तेवढे लोक आले बघा, 15 ते 16. लाभार्थी सगळे? तुमचं काय नाव? दिना धोंडीबान बोले.
साठेवाडीचेच साठेवाडीचे काय सांगाल? काल ग्राम रोजगार सेवकावर आरोप झालेत. 50 ते 60 लाख रुपयाचा निधी हडप केल्याचा आरोप आहे. विविध योजनेमध्ये लाभार्थ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. खोटं आहे सगळं ते हां, खोटं आहे सगळं तुम्हाला झाली का मागणी काय वगैरे की तशी काही काही नाही तसं नाही? म्हणजे 100% विश्वासानं सांगतात खोटं आहे सगळं हे. खोटं आहे सगळं सगळं खोटं आहे. सांगा तुमचं काय मत आहे या विषयावर? आता काय मत आहे, हे जे आरोप आहे ते खोटेच आहेत ना. जे बी काय आतापर्यंत लाभार्थी, आता मी स्वतः आहे, माझ्या आईच्या नावाने एक विहीर आहे. मला यायचे 90-95 हजार रुपये निघलेत आणि जेवढे मस्टर भरले तेवढे मला पेमेंट भेटले. आता त्याच्यावरीत मी लेबरच नाही टाकलं त्याला, कारण की लेबर बी कशामुळे टाकलं, ज्या लेबरच्या खात्यात पैसे गेले ते लेबर द्याय ना. आणि मी म्हणलं नकोच, विनाकारण आपलं आरोपी करणं नको, कोणाला आपण मस्टर टाकणं बी नकन, फिरणं बी नकन, कागद गोळा करणं नको. त्यामुळे मी काही पुढं प्रोसेस नाही केली. डायरेक्ट म्हणलं जी काय कुशी येईल तेवढे 2 रुपये घेऊन आपलं गप असतं. आतापर्यंत गावात काय योजना आल्या बरं, सरकारी योजना? आता बरेच चालेल योजना. जेल जेवण झालं आहे, पण आमचे ते भंडारी झाले गावात, 2-4 भंडारी झाली. तर बाकीचे कामं आहेत ना ठेशोबातच. काही मागणी वगैरे? भंडारी हे का दुसरं कोणी नाही. काही मागणी वगैरे मस्टर काढण्यासाठी काही मागणी वगैरे काही होते का? तर आम्हाला काही नाही बाबा, आम्हाला कोणी मागितलं नाही आणि काहीच नाही. पण हे ज्यावेळेस रोजगार सेवक होते त्यावेळेस जे कामं बी नाहीत. आमच्या याच्या अगोदरची किरण लोंढेकर कामं होती आमची, यांच्या संदर्भात आमचं म्हणजे यांच्यासोबत कामं नव्हती. आणि बाकीचे जे आमच्यासोबत यांनी कामं केलेत तर बाकीचे कामं पूर्ण झाली. तर किती वर्षापासून जॉईनिंग झालेत बरे रोजगार सेवक म्हणून? वर्ष झालं असेल, 1.5-2 वर्ष. बरं, सगळे योजना अगोदरच्या समजायच्या? हा, आमच्या वैयक्तिक तर अगोदरचे, बाकीचे जे यांच्या हातावर जे केले ते ह्यांनी पूर्ण करून दिलेत. त्या काय मत आहे आपलं? आता भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे, याच्यावर काय मत आहे आपलं? खोटंच आहे ना, हे साप खोटं आहे. बरं, तुम्ही सहमत समजायचं? हो, रोजगार सेवक सारे जेवढे आता 5-25 आहेत सारे गाव आहेच ना. बरं, आणि 1-4-2 लोक काय आहेत, विनाकारण काहीतरी गोरगरीबला भेटते. तर आता हे जर असेच आरोप केले तर पूर्ण गावातच बंद पडेल ना, काही 1-2 थोडंच बंद पडणार आहे. तुमचं काय नाव? शिवाजी तुकाराम गुजर, राहणार साठेवाडीचे. बरं, किती आहे लोकसंख्या गावाची? गावाची लोकसंख्या 1500 ते 1600 असेल दोन्ही मिळून ना? मिळून. नाही साठेवाडी. हां, साठेवाडी. हां, तुम्हाला काय लाभ भेटलाय का योजना? हो, वेरीचा. बरं, हां, किती मस्टर निघलेत आतापर्यंत? आता लेबर पेमेंट पूर्ण आले. हां, रोजगार सेवकांनी किती पैसे मागितले वीर मंजूर करण्यासाठी? नाही काहीच नाही मागितले, 1 रुपया देखील मागितला नाही. आणि जे बी आजकाल जे आरोप केलेत हे साप सगळे बिनबुडाचे आरोप आहेत, ह्याला कुठलं तथ्य नाही. आता हे जे आहे, आता काल ज्यांनी आरोप केला आहे हा उपसरपंच आहे. हा उपसरपंच असून ह्या उपसरपंचांनी स्वतः रोजगार सेवकाचा ID वापरून ह्याचा गैरफायदा घेऊन चुलत्याच्या नावावर एक शेततळं, स्वतःच्या वडिलाच्या नावावर एक विहीर, स्वतःच्या आईच्या नावावर एक विहीर, असा हा स्वतः त्यांच्या नावावर गायगोठा आहे. पण त्या गायगोठ्याचे अजून पैसे उचलले नाहीत. पण हे बाकीचे जे आहेत स्वतः सर्वांचं त्यांनी स्वतः पैसे उचललेले त्या लाभाचे, शेततळ्याचे, विहिरीचे. आज शेततळं कुठं काही वावरात कुठं दिसत नाही, स्वतः त्यांचं स्वतःचं. आणि आज हे बिनबुडाचे आरोप स्वतः सत्तेवर असून सत्तेचा गैरफायदा घेऊन आज जे रोजगार सेवकवर जे आरगड आणायचा प्रयत्न करतात, हे उपसरपंच पदाचा कारभार असताना रोजगार सेवकाचा ID वापरून हा जो केलेला हा कालचा कालाड आले. काय मत आहे आपलं? 50 ते 60 लाख रुपयेचा हडप निधी केलेला, याविषयी आपलं काय मत असेल? 50 ते 60 लाख रुपयाचे आता एक सगळाचा हिशोब लावला तरी 50-60 लाख व्हायचे नाहीत. आज त्यांनी 50-60 लाख म्हणतोय, घटकात 70 लाख म्हणतोय, घटकात 80 लाख म्हणतोय. आणि आज हे जे आलेत हे सगळे लाभार्थीच आहेत ना. एवढेच काय, उद्या गावात बी आलं तर तुम्हाला 200 लाभार्थी जे गावातले 200 बी लोक बी सांगू शकतात ह्या माणसाने काय केलं. संयमी माणूस आहे अतिशय. आता कुणाला न बोलणार, त्यांना समोर जरी बोलता येत नसलं तर त्यांच्या अंगात जे संयम असल्यामुळं हे जे आहे हे आरोप करायला त्याला संधी सापडली. बरं, एक प्रश्न असा बी आहे की जो रोजगार सेवक आहे आपल्या गावातला, त्यांनी स्वतःच्या कुटुंबामध्ये लाभ घेतल्याची चर्चा आहे, असा आरोप बी आहे त्यांच्यावर, याविषयी आपलं काय मत राहील? नाही त्यांचे जे आरोप आहेत, त्यांनी जे विहिरी खाणलेल्या आहेत, 2 विहिरी, ते 2 विहिरी ॲक्च्युली आज शेतात बघितल्या त्या 2 विहिरी सगळ्या नव्या खाणलेल्या आहेत. आणि जे बाकीचे जे ID जे ते नुसतं वर्कआउट काढलेले आहेत, एकाचाही लाभ घेतलेला नाही. हा सगळा त्यांनी केलेला कालचा साप चुकीचा संदेश आहे देऊ. हां, मग तुमचं काय मत राहील? आता शेवटचा प्रश्न तुम्हाला, हे जो निधी हडप केला याविषयी आपलं काय मत राहणार आहे? नाही हे सगळं चुकीचं आहे. त्यांनी आज उद्या तुम्ही गावात बी आले 100 लोक बी 100 लोकांना ते कमीत कमी 4 लोक ते सांगतील तुम्हाला हा जर आरोप खरा असला तर. त्यामुळं हे साप सगळं चुकीचं आहे. या इकडे
आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे साठेवाडीचे कमीत कमी या ठिकाणी 15 ते 20 लाभार्थी आहेत आणि जवळजवळ सगळ्यांचंच मत आहे की जो ग्राम रोजगार सेवक आहे त्यांनी आमच्याकडून 1 रुपयाची अपेक्षा केली नाही, आम्हाला 1 रुपयाही देखील मागितलेला नाही. उलटं आम्हाला सहकार्य करून आमचे मस्टर्स या ठिकाणी काढले जात आहेत आणि आम्हाला चांगल्या प्रकारचा लाभ देखील या ठिकाणी दिलेला आहे. आणि जो काल आरोप करण्यात आलेला आहे रोजगार सेवकावर ते आता स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जाणून घेऊयात. तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव जिजाभाऊ दादा वानपुले. बरं, राणा साठेवाडीचे किती वर्ष तुम्ही आता रोजगार सेवक म्हणून काम करता? 2 वर्ष झाले. 2 वर्ष. हो. बरं, काय काय योजना राबविल्यात बरं तुमच्या कार्यकाळामध्ये? आत्ता कार्यकाळामध्ये तुम्हाला सांगतो आदरणीय साहेबांनी पहिला कोळगावमध्ये रोजगार सेवक होता किरण लोंढे म्हणून, पण आमच्या गावाची जी कामं होत नव्हते ते कामं करण्यासाठी सर्व गावकऱ्याची सहमती घेऊन मला एक रोजगार सेवक म्हणून नियुक्ती केली आणि अतिरिक्त रोजगार सेवक म्हणून नियुक्ती केली आणि त्याचं मी गरिबातल्या गरिबापद लाभ द्यायचा प्रयत्न करतो आहे. कुणी असो, समजा जवळचं लांबचं असो, कुणी असो, अतिरिक्त रोजगार सेवक असल्यामुळे सरसकट लोकांचं जे काम असतील त्याचे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मी. बरं, आता तुमच्यावर आरोप झाला आहे 50 ते 60 लाख रुपयाचा निधी हडप केला आपण विविध योजनेमध्ये, याविषयी आपलं काय मत आहे? शाप खोटं आहे सगळं हे. आता सांगून देईन ना, जे लोक समोर आहेत लाभार्थी आहेत ते सगळं सांगून देतील. तुमच्या घरामध्ये काय लाभ दिला आहे का तुम्ही? हो, माझ्या आईच्या नावावर एक विहीर आहे, आणि स्वतः विहीर बी खांदलेली आहे आणि एक शेततळ आहे वडिलांच्या नावावर, ते शेततळसुद्धा खांदलेलं आहे. हो. बरं, आता हे तुमचे आरोप जर खोटे जर ठरले तर तुम्ही पुढची कारवाई काय करणार आहेत आता? मी आदरणीय आमचे मालक भैयासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही समजा माझ्यावर जे आरोप होत असतील ते प्रयत्न करू. बीडीओ साहेबाकडे आम्ही तक्रार करून देऊ. जो उपसरपंच आहे समजा साठेवाडीचा रावसाहेब धोत्रे म्हणून, तो चुकीचा संदेश पसरतो सध्या गावामध्ये, एकदम चुकीचा संदेश पसरतो माझ्या विरोधात. हां, बोला. आता हे जे गोरगरिबाचे कामं व्हायचे हे जर असं अडवणूक केली, पिळवणूक केली तर आज घराचे मस्टर भरण्यासाठी चालू येतं घरकुलाचे. आज जर असं त्यांनी अडवणूक केली तर उद्या गोरगरिबाचे कामं होणार आहेत का? एक तर पावसाने ढळी मारली आणि वरून जर हे असे 2 रुपये शेतकऱ्याला ह्याचा लाभ भेटतो तर ह्या अशा सरपंच गावात पहिला प्रतिनिधी कायसाठी निवडलेला असतो लोकांनी, तो पुढचे काहीतरी कामं, काहीतरी विकास व्हावा, कुणाचे तरी 2 रुपये वैयक्तिक लाभ भेटावा ह्यासाठीच केलेला असतो ना. आणि आज सत्ताधारीच सत्तेचे म्हणजे विरोध करतायत, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. आज गावानीच त्यांना डोक्यावर घेतलं होतं, गावानीच त्यांना निवडून दिलं तर आज तेच जर गावाला विटीच धरीत असेल तर मग ह्याला काय अर्थ आहे का? अर्थ नाही त्या गोष्टीला. विरोधकाचं काम असं विरोध करणं, टीका करणं, पण सत्ताधारी जर विरोध करत टीका करीत असेल, आरोप करीत असतील तर ही गंभीर बाब आहे म्हणून म्हणतो. गंभीर ह्याला कुठंतरी समजा ह्या गोष्टीला कुठंतरी आळा घाला पाहिजे. हां, तुम्हाला 3 अपत्य म्हणून सांगितलं जाते, याविषयी काय म्हणते आपलं? हो, आहेत ना 3 अपत्य. काय अडचण? अतिरिक्त म्हणून तुम्ही कामकाज पाहताय समजा. रोजगार सेवक म्हणून काम पाहतो.